हाय, हॅलो, नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत द मोस्ट व्हायरल इनविजिबल मंगळसूत्र घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं. तर असे नवनवीन हँडमेड ज्वेलरी बनवायला शिकण्यासाठी आपल्या पेजला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या एकही व्लॉग तुमच्याकडून मिस होणार नाही. तर आज आपण शिकणार आहोत इनविजिबल मंगळसूत्र कसं करायचं, जे तुम्ही डेली यूजसाठीही यूज करू शकता किंवा तुम्ही तेच जर तुम्ही मंगळसूत्र बनवायला शिकाल तर तुम्हाला इनविजिबल नेकपीससुद्धा बनवायला येणार आहे. सेम ट्रिक्स असतात त्याच्यामध्ये. आज आपण गेअर वायरचा यूज करणार आहोत. तर खूप जणांना जम्बलिंग होते गेअर वायर आणि गेज वायरमध्ये, तर आपण तोही व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर मी इथं 0 पॉईंटचे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत, काही क्रीम बीड्स घेतलेले आहेत आणि 0.5 mm मी ब्लॅक कलर क्रिस्टल घेतले मंगळसूत्रासाठी. आणि एक आपल्याला जम्परिंग लागणार आहे आणि एक लॉकिंग लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला एक एडी स्टोनसुद्धा लागणार आहे. मी राऊंड शेपमध्ये घेतला आहे, तुम्ही कुठल्याही शेपमध्ये घेऊ शकता एडी स्टोन. तर तुम्ही पाहू शकता की मी ग्रीन कलरमध्ये घेतलेला आहे एडी स्टोन. त्याचबरोबर आपल्याला पक्कड लागणार आहे, कटर लागणार आहे आणि नोज प्लायर लागणार आहे. तर लेट्स स्टार्ट. तर पहिल्यांदा मी गेअर वायर कट करून घेते. तर मी गेअर वायर कट करून घेते. ते एक अर्धा मीटर ते 1 मीटर इतकी वायर घ्यायची आहे आपल्याला. तर मी वायर कट करून घेतली आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये तर एकमेकांना ती जोडून घेणार आहोत आपण वायर, जेणेकरून आपल्याला सेंटर मिळेल. बारीक मोठी वायर घ्यायची नाही आहे, दोन्ही साईडलाही सेम असली पाहिजे. त्याच्यानंतर आपण एक क्रीम बीड टाकणार आहोत गेअर वायरमध्ये. तर मी क्रीम बीड टाकून घेते वायरमध्ये. क्रीम बीड टाकून घेतल्यानंतर ते आपल्याला खाली घेऊन यायचं. त्याच्यानंतर आपण एक एडी स्टोन टाकणार आहोत जो आपण घेतलेला आहे. तर एडी स्टोन टाकलेला आहे आता आपण. तर पुन्हा एकदा आपण क्रीम बीड टाकणार आहोत, जेणेकरून एडी स्टोन हा तिथेच लॉक होणार आहे. तर मी टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण सेंटर काढणार आहोत, म्हणजे मधोमध घेणार आहोत आपण एडी स्टोन. तुम्ही पाहू शकता की मी मध्ये घेतले. त्याच्यानंतर आपण ते क्रीम बीड हे लॉक करणार आहोत. तर मी लॉक केलेलं आहे. तर दुसरं क्रीम बीडसुद्धा आपण लॉक करून घेणार आहोत, जेणेकरून एडी स्टोन हा तिथेच फिक्स बसणार आहे. तर तुम्ही पाहू शकता एडी स्टोन हा हलत नाही आहे, तो फिक्स झालेला आहे आता तिकडे. तर तुम्ही पाहून घ्यायचं आहे की आपला क्रीम बीड हा व्यवस्थित लॉक झालेला आहे की नाही. त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा क्रीम बीड टाकणार आहोत गेअर वायरमध्ये. आणि आपल्याला क्रीम बीड आणि एडी स्टोनमध्ये आपल्याला जितका डिस्टन्स हवा आहे तितका डिस्टन्स काढून घेऊन आपण क्रीम बीड पुन्हा लॉक करणार आहोत तिथे. तर पकडच्या साह्याने ते आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे क्रीम बीड. तर मी इथे सेंटर काढते. सेंटर काढताना व्यवस्थित आपण क्रीम बीड लॉक करून घेणार आहोत.
तर मी क्रीम बीड लॉक करून घेतलेला आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला ब्लॅक क्रिस्टल टाकायचं आहे. तर मी ब्लॅक कलरचं क्रिस्टल टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर आपण 5 mm गोल्डन बीड टाकून घेणार आहोत. पुन्हा एकदा आपण ब्लॅक कलरचं क्रिस्टल टाकणार आहोत आणि लास्टला क्रीम बीड टाकणार आहोत पुन्हा. जिथं आपण आधीचा क्रीम बीड लॉक करून घेतलेला आहे तिथे ते घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा दुसरा क्रीम बीड जो टाकलेला आहे आपण तोही लॉक करून घ्यायचा आहे, जेणेकरून ब्लॅक क्रिस्टल तिकडे लॉक होईल. पाहू शकता तुम्ही मी असं दोन्ही साईड लॉक करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्याही साईडला आपल्याला तसंच सेम प्रोसेस करायची आहे. तर मी करून घेतलेली आहे. तर मी क्रीम बीड लॉक केला पुन्हा. तर तुम्हाला हवे तितके तुम्ही सेक्शन बनवू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय हे. जर तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही आपल्या वेबसाईटवर जाऊन हे ऑर्डर करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर देते आणि वेबसाईटची लिंकही देते. आणि आपण क्लासेससुद्धा घेतो. तर कोणाला जॉईन करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी नंबर्स देते. तर पुन्हा एकदा मी अजून एक सेक्शन बनवणार आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला हवे तितके तुम्ही सेक्शन बनवू शकता त्याच्यामध्ये. तर मी पुन्हा एकदा ब्लॅक क्रिस्टल टाकला आहे त्याच्यात आणि ते लॉक करून घेणार आहे. मी याच्यामध्ये 2 सेक्शन केलेले आहेत. असंच तुम्ही सेम प्रोसेसमध्ये फक्त क्रिस्टल ब्लॅक क्रिस्टल जो आहे तुम्ही तो स्टोनही न घेता तुम्ही दुसरं कुठलाही स्टोन घेतला तर तुम्ही नेकपीससुद्धा बनवू शकता. इनविजिबल नेकपीस जो आता सध्या खूप ट्रेंडिंगला आहे. तर पुन्हा एकदा मी सेम प्रोसेस ही दुसऱ्या साईडला पण करणार आहे. तर अशा प्रकारे आपलं मंगळसूत्र हे बनलेलं आहे. असं दिसत आहे ते. त्याच्यानंतर आपल्याला आता लॉक करायचं आहे. तर असं दिसत आहे ते. आणि आता मला जितकी लेंथ हवी मी तितकी वायर कट करून घेणार आहे. तर कटरच्या साहाय्याने आपण ही वायर कट करून घेतोय. तर तुम्ही पाहू शकता सेंटर आलेलं आहे. दोन्ही साईड ही इक्वल असली पाहिजे. त्याच्यानंतर मी एका साईडच्या वायरमध्ये क्रीम बीड टाकून घेते, जेणेकरून आपल्याला लूप मिळेल. तर क्रीम बीड थोडासा खाली घेऊन आपण जी वायर आहे ती त्या क्रीम बीडमधून मागे खेचणार आहोत. तर अशा प्रकारे मी क्रीम बीडमधून वायर टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता.
आणि क्रीम बीड मग वरती ओढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता असा लूप आलेला आहे त्याला. त्याच्यानंतर आपण जी खाली वायर एक्स्ट्राची आहे ती कट करू. तर हा लूप आलेला आहे. त्याच्यानंतर आपण क्रीम बीड हा लॉक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ही जी एक्स्ट्राची वायर आहे ती वायर आपण कट करून घेणार आहोत. तर सेम आपल्याला दुसऱ्या साईडलाही तसंच करायचं आहे. तर मी आता जंप रिंग म्हणजे थोडंसं खोलून घेते. त्याच्यानंतर ती जंप रिंग आपण लॉकिंगमध्ये अटॅच करणार आहोत. तर दुसऱ्या साईडलाही मी तसाच लूप केलेला आहे. आता ते जंप रिंग आपल्याला त्या लूपमध्ये लॉक करून घ्यायचं आहे. तर मी लॉक करून घेतलेला आहे जंप रिंग त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण दुसऱ्याही साईडला सेम तीच प्रोसेस करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपण दुसऱ्याही साईडला सेम तीच प्रोसेस करणार आहोत. क्रीम बीड टाकून घेतलेला आहे मी. तर मी लूप केलेला आहे तो. तर अशा प्रकारे आपलं इनविजिबल मंगळसूत्र बनवून तयार आहे. तर खूप सुंदर असं दिसतं हे इनविजिबल मंगळसूत्र. ज्या मुली आहेत त्यांच्यासाठीही तुम्ही नेकपीस बनवू शकता सेम अशाच पद्धतीने. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय आपलं इनविजिबल मंगळसूत्र. जर तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही आपल्या वेबसाईटवर जाऊनही ऑर्डर करू शकता. आणि जर मी ज्वेलरीचे वर्कशॉप जर तुम्हाला अटेंड करायचं असेल तरीही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर असे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.